Good afternoon, students. See, today we go for pollination. Okay, so what is mean by pollination? See, the transfer of pollen grain from anther to stigma in flower. तुमचे जे पोलन ग्रेन आहेत ते तुमचे ट्रान्सफर होतात फ्रॉम पोलन ग्रेन टू स्टिग्मा. Okay, so transfer of pollen grain from anther to stigma is called as what? Pollination. Now here see the types of pollination is there are two main types, that is self pollination and another one is what? Cross pollination. So what is mean by self pollination? Self pollination means the pollination occur in same plant. एकाच प्लांट मध्ये त्याला म्हणायचं सेल्फ पॉलिनेशन. समजा हे प्लांट असेल तर एकाच प्लांट मध्ये जे पॉलिनेशन होतं त्याला म्हणायचं सेल्फ पॉलिनेशन. अँड इफ देयर आर टू प्लांट्स, टू डिफरंट प्लांट्स, बघा डिफरंट प्लांट्स असतात तर त्याला काय म्हणणार? क्रॉस पॉलिनेशन. हे एक प्लांट आहे, हे एक प्लांट आहे, ह्याच्यामध्ये जर पॉलिनेशन होत असेल तर ह्याला म्हणायचं क्रॉस पॉलिनेशन. ओके, now in self pollination there are again two types. The first type is autogamy. So autogamy means what? The pollination means the transfer of pollen grain from anther to stigma in same flower. फ्लावर तुमचा सेम पाहिजे, लक्षात घ्या. हा समजा एक फ्लावर असेल, ठीक आहे, आता माझ्याकडे इथे फ्लावर नाही आहे पण लक्षात घ्या फ्लावर एकच घ्यायचा आहे आणि त्याच फ्लावर मध्ये जर पोलन ग्रेन तुमचे जे आहेत ते अँथर पासून स्टिग्माकडे जर जात असतील तर त्याला काय म्हणणार? ऑटोगॅमी म्हणणार. ठीक आहे, सेम फ्लावर, एकाच फ्लावर मध्ये एक फ्लावर घ्यायचा आणि त्यातला जो पोलन ग्रेन आहे, ठीक आहे, अँड देन स्टिग्मा, ह्यांच्यामध्ये जे पॉलिनेशन होईल त्याला म्हणायचं ऑटोगॅमी. मीन्स सेम फ्लावर, फ्लावर इज सेम. अँड जिटोनोगॅमी मीन्स व्हॉट? देयर इज अ डिफरंट फ्लावर. डिफरंट फ्लावर, दोन फ्लावर असणार आहे, ठीक आहे, फ्लावर तुमचे दोन असणार आहेत. प्लांट मात्र सेमच बरं का, प्लांट मात्र सेमच, म्हणजे प्लांट एकच घेणार मी पण फ्लावर दोन. इथे एक फ्लावर आहे, इथे एक फ्लावर आहे, ठीक आहे, इथे एक फ्लावर आणि इथे एक फ्लावर, ठीक आहे. डिफरंट फ्लावर म्हटलंय, डिफरंट फ्लावर पण प्लांट मात्र सेमच. हे बघा इथे लिहिलंय सेल्फ पॉलिनेशनचा टाइप आहे. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे प्लांट एकच असणार आहे, दुसऱ्या प्लांटचा विचार करायचाच नाही तुम्ही. सेम प्लांट, सेम प्लांट मध्ये एकच फ्लावर जर घेतला, सिंगल फ्लावर, ठीक आहे, सिंगल फ्लावर, त्याच्यामध्ये जर पॉलिनेशन ऑकर होत असेल तर त्याला म्हणायचं ऑटोगॅमी. आणि जर दोन वेगवेगळे फ्लावर असतील, इकडे एक फ्लावर आणि इकडे एक फ्लावर, प्लांट मात्र एकच, सेम प्लांट बट टू फ्लावर्स, त्याच्यामध्ये जर पॉलिनेशन होत असेल तर त्याला म्हणायचं जिटोनोगॅमी. ओके, नाउ नेक्स्ट पार्ट सी क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशन म्हणजे डिफरंट प्लांट आहेत, ठीक आहे, दोन वेगवेगळे प्लांट हे असे असणार आहेत आता, ठीक आहे, हा एक प्लांट आणि हा एक प्लांट, टू डिफरंट फ्लावर्स आर देयर इन क्रॉस पॉलिनेशन. ओके, so there are two types again, that is xenogamy. आता xenogamy म्हणजे काय? इथे लिहिलंय बघा, सेम स्पेसिस, प्लांट तुमचे दोन असणार. बघा इथे लिहिलंय अगोदरच डिफरंट प्लांट्स, डिफरंट प्लांट्स पण स्पेसिस सेम, म्हणजे तेच प्लांट पाहिजे, लक्षात घ्या. हा जो प्लांट असेल तोच प्लांट इथं असेल आणि त्या प्लांट मध्ये जर तुमचं पॉलिनेशन होत असेल, ओके, सेम स्पेसिस म्हणजे त्याच टाईपचं, सेम स्पेसिस, लक्षात येते. ओके, स्पेसिस म्हणजे प्रजाती. सेम स्पेसिस मध्ये जर तुमचे प्लांट्स असतील मग ते दोन वेगवेगळे असतील, कारण इथं क्रॉस पॉलिनेशन म्हटले तर त्याला म्हणायचं झिनोगॅमी. आणि हायब्रिडायझेशन मीन्स व्हॉट? प्लांट डिफरंट आणि स्पेसिस पण डिफरंट. प्लांट डिफरंट अँड स्पेसिस पण डिफरंट, त्याला म्हणायचं हायब्रिडायझेशन. तिथं जर ते पॉलिनेशन होत असेल तर त्याला काय म्हणणार? हायब्रिडायझेशन. ही ऍक्च्युली आर्टिफिशियल मेथड आहे, इट इज नॉट नॅचरल. सो दॅट्स वाय हा आपल्याला पार्ट तेवढा डिस्कस करायचा नाही आहे, तो सिलेबस मध्ये नाही आहे, लक्षात घ्या.
ठीक आहे. ओके, तर these are nothing but what pollination का type. Now next part you see सेल्फ पॉलिनेशन. हा जो सेल्फ पॉलिनेशन जो आहे ना तो आता आपण डिटेल मध्ये पाहूया मित्रांनो, डिटेल मध्ये. नाव सी बघा, सेल्फ पॉलिनेशन. ठीक आहे, तर सेल्फ पॉलिनेशन मीन्स व्हॉट, ऑलरेडी यू नो, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा इन सेम प्लांट. सेम प्लांट महत्वाचा आहे. सेल्फ म्हणजे एकच प्लांट, सेल्फ प्लांट. ठीक आहे, सेम प्लांट मध्ये जर पॉलिनेशन होत असेल म्हणजे ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. यू नो व्हेरी वेल, अँथर टू स्टिग्मा. ओके, ठीक आहे. अँथर म्हणजे तो तुमचा अँड्रोसियम मध्ये असणारा अँथर. ठीक आहे, अँड स्टिग्मा दॅट इज गायनोसियम. ओके, तर फ्रॉम अँथर टू स्टिग्मा जे तुमचे पोलन ग्रेन ट्रान्सफर होणार आहेत, बट प्लांट इज सेम, दॅट इज कॉल्ड एज सेल्फ पॉलिनेशन. म्हणजे हा टाईप आपण जो आहे सेल्फ पॉलिनेशन, हा जो टाईप आहे तो डिटेल मध्ये घ्यायला लागलाय आपण. कशामध्ये, डिटेल मध्ये. आता त्याच्यात ॲटोगामी, इथं पण लिहिलं होतं मी ॲटोगामी. ॲटोगामी म्हणजेच काय, फ्लावर सेम. ठीक आहे, हा तुमचा प्लांट झाला, त्याला फ्लावर असणार आहे, फ्लावर, आणि त्याच फ्लावर मध्ये जर पॉलिनेशन होत असेल तर त्याला म्हणायचं ॲटोगामी. ठीक आहे, एकच फ्लावर आहे तर प्लांट मध्ये एक फ्लावर आहे, त्याच फ्लावर मध्ये दोन्ही गॅमेट्स प्रेझेंट आहेत, मेल गॅमेट्स ऍज वेल एज फिमेल गॅमेट्स एकाच फुलामध्ये. लक्षात आलं, त्याला म्हणायचं ॲटोगामी. इथं लिहिलंय मी सेम फ्लावर. ओके, मीन्स सेम प्लांट आणि सेम फ्लावर. हे प्लांट आहे, त्याच प्लांट मध्ये पॉलिनेशन होणार आहे, कारण तो सेल्फ पॉलिनेशन आपण डिटेल मध्ये बघतोय. फ्लावर एकच असणार आहे आणि त्याच फ्लावर मध्ये स्टॅमेन आणि स्टिग्मा. ठीक आहे, म्हणजेच स्टॅमेन म्हणजे तुमचा तो अँथर आहे, अँथर मध्ये पोलन ग्रेन असणार आहेत, पोलन ग्रेन टू स्टिग्मा तुमचं जे पॉलिनेशन होणार आहे त्याला म्हणायचं ॲटोगॅमी. ओके, नेक्स्ट त्याचे अडॅप्टेशन काय, म्हणजे ह्या ॲटोगॅमस जर तुमचा जर होत असेल प्लांट, म्हणजे जे प्लांट ॲटोगॅमस आहेत त्याला अडॅप्टेशन काय काय करावं लागतंय ते इथे लिहिलंय. व्हॉट आर द अडॅप्टेशन्स. तर पहिला जो आहे त्याला म्हणायचं चॅस्मोगॅमस. काय म्हणणार, चॅस्मोगॅमस. मीन्स व्हॉट, व्हेन फ्लावर ओपन इट सेक्स ऑर्गन्स. ठीक आहे, फ्लावर ज्यावेळेस तुमचा ओपन करतो सेक्स ऑर्गन्स मीन्स अँड्रोसियम आणि गायनोसियम. ठीक आहे, तर त्याला म्हणायचं चॅस्मोगॅमस. सेकंड थिंग क्लिस्टोगॅमी. बघा, क्लिस्टोगॅमी. क्लिस्टोगॅमी ऑकर्स इन क्लोज फ्लावर, म्हणजे ते फ्लावर क्लोज पाहिजे, क्लोज. ठीक आहे, ओपन नव्हे. हा जो पार्ट आहे चॅस्मोगॅमस दॅट इज ओपन, क्लोज फ्लावर. बघा, क्लोज फ्लावर मध्ये तुमचं पॉलिनेशन होतंय, लक्षात घ्या. ठीक आहे, कारण आपण टाईप बघतो सेल्फ पॉलिनेशन, म्हणजे फ्लावर सेम प्लांट सेम फ्लावर. ठीक आहे, म्हणणार तुम्ही हे दाखवलं की आता काय कसं काय होणार पॉलिनेशन, तर त्याच्यामध्येच फ्लावर ओपन असू दे किंवा क्लोज असू दे तुमचं पॉलिनेशन होणार. ओपन असेल, ठीक आहे, म्हणजे सेक्स ऑर्गन ओपन असतील तर त्याला म्हणणार चॅस्मोगॅमस, आणि क्लिस्टोगॅमी म्हणजे ऑकर्स इन क्लोज फ्लावर. क्लोज फ्लावर जरी असलं तरी तुमचं पॉलिनेशन होतंय, त्याला म्हणायचं क्लिस्टोगॅमी टर्म. ओके, नेक्स्ट जो पार्ट आहे दॅट इज होमोगॅमी. होमोगॅमी मीन्स मॅच्युरेशन ऑफ अँथर अँड स्टिग्मा ऍट द सेम टाइम. ठीक आहे, आता तुमचं पॉलिनेशन होणार म्हणजे अँथर आणि स्टिग्मा. ठीक आहे, अँथर मधले जे पोलन ग्रेन आहेत ते तुमचे स्टिग्माकडे जाणार, बरोबर आहे. ठीक आहे, तर त्यांचं जे मॅच्युरेशन झालेलं आहे अँथर आणि स्टिग्माचं ते सेम टाइमला पाहिजे. काय पाहिजे सांगा, ऍट द सेम टाइम, त्याला म्हणायचं होमोगॅमी. आणि शेवटचा जो पार्ट आहे दॅट इज बायसेक्शुअलिटी. मीन्स फ्लावर विथ फिमेल अँड मेल सेक्शुअल वॉल्स. ठीक आहे, म्हणजे जे एक फूल असणार आहे तुमचा जो फ्लावर असणार आहे त्याच्यामध्ये दोन्ही गॅमेट्स प्रेझेंट पाहिजेत, म्हणजेच फ्लावर विथ मेल अँड फिमेल सेक्शुअल वॉल्स किंवा सेक्शुअल ऑर्गन्स. ओके, म्हणजे तो फ्लावर झाला बायसेक्शुअल. ठीक आहे, तर अशा तऱ्हेनं हे तुमचे ॲटोगॅमी आहे. नेक्स्ट बघा जिटोनोगॅमी, सेकंड टाईप. आता हा टाईप तुमचा फुल एक्सप्लेन मध्ये झाला. आता क्रॉस पॉलिनेशन, सॉरी, आता तुमचा जो आहे जिटोनोगॅमी म्हणजे सेल्फ पॉलिनेशनचा डिटेल मध्ये त्यातला हा दुसरा दॅट इज जिटोनोगॅमी. इथंच लिहिले जिटोनोगॅमी मीन्स डिफरंट फ्लावर. आता दोन फ्लावर असणार आहेत बघा. ठीक आहे, फ्लावर दोन पण प्लांट मात्र एकच, बरं का. हे प्लांट सेल्फ पॉलिनेशन म्हणजे प्लांट जो आहे तो तुमचा एकच आहे, फक्त फ्लावर दोन आहेत. हा एक फ्लावर इकडे घ्या किंवा इकडे घ्या, दोन फ्लावर घ्या.
किती 2 फ्लावर. त्याच्यामध्ये जे पॉलिनेशन होणार आहे बघा, प्लांट एकच पण फ्लावर 2 डिफरंट फ्लावर्स, तर त्याला काय म्हणायचं जिटोनोगॅमी. डिफरंट फ्लावर ऑन सेम प्लांट. ह्याच प्लांटवर काय म्हणतोय मी, ह्याच प्लांटवर जर फ्लावर 2 असतील, डिफरंट फ्लावर असतील, ओके, तर त्याच्यामध्ये जे पॉलिनेशन होणार आहे त्याला म्हणायचं जिटोनोगॅमी. ओके, फंक्शनली सिमिलर टू क्रॉस पॉलिनेशन. आता क्रॉस पॉलिनेशन म्हटल्यावर दुसरा प्लांट पाहिजे बरं का, हे दुसरे प्लांट आहे, हे पहिलं आणि हे दुसरं. पण हे काय होतंय, जिटोनोगॅमी म्हणजे फ्लावर तुमचे 2 झाले, म्हणजे इकडे एक फ्लावर आहे समजा, इकडे एक फ्लावर, म्हणजे इथले जे पोलन ग्रेन आहेत ते स्टिग्मावर येणार का नाही, म्हणजे काहीतरी तुम्हाला पॉलिनेटिंग एजंट लागणार का नाही लागणार, म्हणजे ते सारखं जरासं क्रॉस पॉलिनेशन सारखंच असतंय, पण ते एकाच प्लांटवर असतंय म्हणून ते वाटतंय की आपल्याला ते क्रॉस पॉलिनेशन आहे, म्हणून हा पॉइंट दिलाय. फंक्शनली सिमिलर टू क्रॉस पॉलिनेशन ऍज इन्व्हॉल्व पॉलिनेटिंग एजंट. ठीक आहे, कारण इथं एक फ्लावर आहे, इथं एक फ्लावर आहे, मग तुमचे पोलन ग्रेन जे आहेत ते अँथर पासून स्टिग्माकडे येणार, पण स्टिग्मा पासून अँथर पासून स्टिग्माकडे जे तुमचे पोलन ग्रेन्स येणार त्याच्यासाठी पॉलिनेटिंग एजंट्स लागणार. पॉलिनेटिंग एजंट्स मीन विंड म्हणा, वारा, वॉटर म्हणा, ओके, हे तुमचे पॉलिनेटिंग एजंट्स. इन्सेक्ट म्हणा, ठीक आहे, परत आणि डिटेलमध्ये बघणार आहे आपण, बर्ड म्हणा, तर हे लागणारच. ठीक आहे, लक्षात घ्या. तरच तुमचे पोलन ग्रेन हे अँथर टू स्टिग्मा येणार, बिकॉज 2 डिफरंट फ्लावर्स आर देअर, प्लांट मात्र सेम. ओके, सो फंक्शनली इट इज लाइक क्रॉस पॉलिनेशन. ठीक आहे, नेक्स्ट, बट कांट बी जेनेटिक व्हेरिएशन. जरी तुमचं याच्यामध्ये पॉलिनेशन झालं, म्हणजे इथे एक फ्लावर आहे, इथे एक फ्लावर आहे, प्लांट एकच आहे बरं का, ठीक आहे, प्लांट झाड एकच आहे, फ्लावर मात्र 2 आहेत, चालेल. तर पॉलिनेशन जे झालंय, पॉलिनेशन झाल्यानंतर जे तुमचं जो फायनल जे आहे तर त्याच्यामध्ये बघा, बट कॅनॉट ब्रिंग जेनेटिक व्हेरिएशन. तुमचं जेनेटिक व्हेरिएशन होत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, जेनेटिकली काय असतं, सेम असतं, व्हेरिएशन म्हणजे बदल होत नाही, लक्षात घ्या. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पार्ट आहे, इट फॉलोज इन ब्रीडिंग. त्यामुळेच त्याला म्हणायचं फॉलोज इन ब्रीडिंग. काय म्हणायचं, इन ब्रीडिंग, कारण फ्लावर एकाच प्लांटचे आहेत ना, म्हणून त्याला म्हणायचं इनब्रीडिंग. त्यांच्यामध्ये जे पॉलिनेशन होणार आहे, ठीक आहे, तर त्याला म्हणायचं इनब्रीडिंग. फॉर एक्झाम्पल कुकुरबिटा मॅक्सिमा. एक्झाम्पल लक्षात ठेवा मित्रांनो, व्हेरी इम्पॉर्टंट, कुकुरबिटा मॅक्सिमा. ठीक आहे, अनदर 2 जे नोट्स आहेत ते नोट्स लक्षात ठेवा. हे 2 पॉइंट्स मी लिहिलेले आहेत जे कोणत्या एक्झामला हमखास विचारतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, हे 2 पॉइंट लक्षात ठेवा. ठीक आहे, तर याच्यामध्ये लिहिले बघा, अंडरग्राउंड फ्लावर विच नेव्हर ओपन्स. ठीक आहे, जमिनीखाली अंडरग्राउंड फ्लावर म्हटलंय तिथं. ठीक आहे, अंडरग्राउंड फ्लावर विच नेव्हर ओपन्स. तर त्याचे 2 एक्झाम्पल आहेत, ते अंडरग्राउंड फ्लावर त्याचे 2 एक्झाम्पल आहेत, दॅट इज म्हणायचं कॅमेलिना आणि बँगालिनिसिस. लक्षात ठेवा व्यवस्थित. ठीक आहे, कॅमेलिना बँगालिनिसिस इज नथिंग बट व्हॉट, द फ्लावर विच इज अंडरग्राउंड अँड विच नेव्हर ओपन्स. एक्झाम्पल IMP, लक्षात ठेवा. आणि दुसरं एक आहे, सम प्लांट शो बोथ चस्मोगॅमस अँड क्लिस्टोगॅमस. ठीक आहे, दोन्हीही अडॅप्टेशन शो करतात. तर ते जे फ्लावर आहेत ते म्हणजे एक म्हणजे वायोला आणि दुसरा म्हणजे कॉमलिना.